मुंबई महापालिकेत सत्ता मिळो किंवा न मिळो मात्र भाजप काँग्रेस सोबत जाणार नाही। कुणाला जायचं असेल तर त्यांना आम्ही रोखणार नाही असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय। महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळवल्यानंतर भाजपकडून राज्यभर जल्लोष करण्यात आला। विजय रॅली काढण्यात आली, त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते। यावेळी मुख्यमंत्र्यांसह प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार आणि विविध मंत्र्यांची उपस्थिती होती। या निवडणुकीनं शहरी पार्टी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भाजपला ग्रामीण भागात पोहोचला हे दाखवून दिलंय असं दानवेंनी म्हटलंय। तर मी म्हणणारे आज तोंडात बोटं टाकून गप्प बसले असल्याचं मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी टोला शिवसेनेला लागवलाय। 27-28% मुंबईकरांनी भाजपला मतदान केलं, भाजपला मुंबईने स्वीकारल्याचंही शेलार यांनी नमूद केलं। वाटेल ते झालं तरी भारतीय जनता पार्टी जाणार नाही नाही नाही। आणि म्हणून खऱ्या अर्थानं कोणाला जायचं असेल तर आम्ही त्यांना रोखणारही नाही। आमच्याकडनं कुठली ना नाही। पुढे काय होईल याच्या संदर्भात आपल्याला चिंता करायचं कारण नाही आहे। आपला अजेंडा ठरलेला आहे, तो पारदर्शकतेचा अजेंडा आहे। पद कुठलं आहे, मिळणार आहे नाही मिळणार आहे या गोष्टी गौण आहेत। पद मिळालं तर ठीक, नाही मिळालं तर ठीक, त्याकरता चिंता करायची नाही आहे। जनतेचा कौल मिळाला आहे त्यामुळे पद येतच राहतात, पद कुठे जात नाही त्याची चिंता करायचं कारण नाही। पण शेवटी या ठिकाणी आपल्याला पारदर्शकतेच्या अजेंड्यावर कुठलंही कॉम्प्रोमाइज करायचं नाही। ते मार्गक्रम यापुढे सुरू राहील। मुंबईत महापौर शिवसेनेचाच होईल असा पुनरुच्चार शिवसेनेच्या वतीने करण्यात आला आहे। मुंबई महापालिकेतल्या नवनिर्वाचित नगरसेवकांची बैठक शनिवारी संध्याकाळी शिवसेना भवनात पार पडली। पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यावेळी नगरसेवकांना मार्गदर्शन केलं, तसंच तांत्रिक बाबी समजावून सांगितलं। मुंबई महापालिकेत सत्ता स्थापन करण्याच्या दृष्टीनं शिवसेनेच्या हालचाली सुरू आहेत, त्याचाच एक भाग म्हणून शिवसेनेला पाठिंबा देणारे अपक्ष नगरसेवकही यावेळी उपस्थित होते। शिवसेना तसंच अपक्ष मिळून एकूण 88 नगरसेवक बैठकीला हजर होते। सर्व नवनिर्वाचित नगरसेवक 84 अधिक 4 88 नगरसेवक हजर होते। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन केलं आणि अनेक तांत्रिक बाबी, कायदेशीर बाबी त्याची पूर्तता करावी लागते। त्या संदर्भात नगरसेवकांना योग्य प्रकारे समजावून सांगण्याचं काम आजच्या बैठकीत झालं। नक्की शिवसेना पक्षप्रमुखांनी त्यांच्या पद्धतीनं आपलं भाष्य केलेलं आहे। महापौर शिवसेनेचा असणार का? 100% शिवसेनेचाच महापौर होईल। मुंबई महापालिकेत सत्तेचं गणित जुळवण्यासाठी शिवसेना नेत्यांनी काँग्रेसशी संपर्क साधला होता असा दावा मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी केलाय। मात्र काँग्रेस शिवसेनेला अजिबात पाठिंबा देणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलंय। काँग्रेसच्या नवनिर्वाचित नगरसेवकांच्या बैठकीनंतर निरुपम बोलत होते। शिवसेनेचा महापौर बसवण्यासाठी काँग्रेसनं मदत करू नये अशी भूमिका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुरुदास कामत यांनी घेतली आहे। त्यांनी राहुल गांधींना पाठवलेल्या पत्रात तसं स्पष्ट नमूद केलंय। बिल्कुल न, बीजेपी तो खैर कहीं सीन में भी नहीं थी। शिवसेना के संदर्भ में इस प्रकार का एक प्रचार चल रहा था और शिवसेना ने शायद प्रयास भी किया है और ऐसे में कांग्रेस पार्टी ने एक सख्त भूमिका ली है कि शिवसेना के साथ हाथ मिलाने का कोई प्रश्न ही नहीं उठता। मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांनी चर्चा करून सन्मानपूर्वक मार्ग काढावा असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी म्हटलंय। निवडणुकीत जे झालं ते सोडून द्यावं असा सल्लाही गडकरींनी दिलाय। त्याला शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी उत्तर दिले। गडकरींनी युतीबाबत जे वक्तव्य केलंय ते त्यांनी आधी मुख्यमंत्र्यांना आणि त्यांच्या पक्षातल्या ज्येष्ठ नेत्यांना सांगायला हवं असं वक्तव्य कदम यांनी केलं। ते मुंबईत बोलत होते। आमचे पक्षप्रमुख योग्य वेळ योग्य निर्णय घेतील आणि तो आम्हाला मान्य असेल असे ते यावेळी म्हणाले। नितीन गडकरी जे म्हणतायत तर त्यांना म्हणावं पहिल्यांदा तुम्ही जे सांगताय आता ते मुख्यमंत्री असतील किंवा बाकीचे त्यांचे मुंबईचे जे स्वतःला मोठे नेते समजतायत त्यांनी सांगायला हवंय महाराष्ट्राच्या जनतेला सांगण्यापेक्षा। आणि मग मला माझ्या नेतृत्वावरती पूर्ण विश्वास आहे। शिवसेनेचे पक्षप्रमुख मान्य उद्धव साहेब योग्य वेळेला योग्य निर्णय घेतील आणि कुणाची अवकात काय आहे ती निश्चितपणे दाखवून देतील। जिल्हा परिषद निवडणुकीत मुलगा सागर खोत याच्या पराभवानंतर राज्यमंत्री आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सरभाऊ खोत बॅकफूटवर आले। भाजपमध्ये जाणार असल्याच्या निव्वळ चर्चा असल्याचं खोत यांनी स्पष्ट केलंय। भाजपसोबत गेलो म्हणून टीका होत असेल तर कित्येक वर्ष भाजपसोबत आहोत तेव्हा टीका का केली नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। तसंच राजू शेट्टी आपल्यावर कधी नाराज होऊ शकत नाहीत असा दावाही त्यांनी केला। त्यांच्यावर गेलो टीका व्हायला लागल्या
मग ही एक महाराष्ट्रातलं एक मोठा आश्चर्य असं म्हटलं तर काय अवघड ठरणार नाही. आम्ही निवडणुकीच्या अगोदरही भारतीय जनता पक्षाबरोबर होतो आणि निवडणुकीच्या नंतर तर आमची त्यांच्याबरोबर युतीच होती. त्यामुळं भाजपवर गेल्यामुळं टीका होत आहे जे असे लोक म्हणत आहेत ते बहुतेक करून आमच्याबरोबर नव्हते म्हणून त्यांना आता ते काम करावं लागेल. मनसेचे मुंबईतील कलिना वॉर्ड क्रमांक 166 मधले विजयी उमेदवार संजय तुरडे आणि पक्षाच्या जखमी कार्यकर्त्यांची मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राजावाडी हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेतली. तुरडे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर भाजप पराभूत उमेदवार सुधीर खातू आणि त्यांच्या समर्थकांनी निकालानंतर प्राणघातक हल्ला केला होता असा आरोप आहे. या हल्ल्यात तुरडे यांच्यासह मनसेचे 10 ते 12 कार्यकर्ते जखमी झालेत. सध्या ते उपचारांसाठी राजावाडी रुग्णालयात दाखल आहेत. राज ठाकरे यांच्यासोबत पक्षाचे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई आणि शिरीष सावंत हे होते. राज ठाकरे यांनी तुरडे यांच्या कुटुंबियांना धीर दिला तर वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून जखमींच्या प्रकृतीची माहिती घेतली. दरम्यान या प्रकरणात पोलीस योग्य तपास आणि कारवाई करत नाहीयेत असा आरोप मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी केला. पुणे जिल्ह्यात चाकण नाणेकरवाडी इथं महाराज ग्रुपचे अध्यक्ष गणेश नाणेकर यांच्यावर हल्ला झाला. अज्ञात हल्लेखोरांनी नाणेकर यांच्यावर धारदार हत्यारांनी वार केलेत. त्यामुळे ते गंभीर जखमी झालेत. त्यांच्या पोटात आणि डोक्यावर वार करण्यात आलेत. निवडणुकीच्या वारातून हा हल्ला झाल्याचा अंदाज आहे. सकाळी नाणेकर यांच्या घराबाहेरच हा हल्ला झाला. पुण्यातील निवडणुकीच्या निमित्तानं भाजपला आकड्यांचा जादूगार मिळाला आहे तो म्हणजे खासदार संजय काकडे. पुण्यात भाजपला 92 पेक्षा जास्त जागा मिळतील हा त्यांचा अंदाज तंतोतंत खरा ठरला. विशेष म्हणजे त्यासाठी त्यांना वाडेश्वर कट्ट्याचं 4000चं बक्षीस देखील मिळालं. ठाणे पालिका निवडणुकीच्या रिंगणात अनेक पती पत्नीच्या जोड्या होत्या. ही निवडणूक जिंकणाऱ्यांमध्ये पती पत्नीच्या 1-2 नाही तर तब्बल 5 जोड्या आहेत. कृष्णा पाटील आणि त्यांच्या पत्नी नंदा हे दोघं ठाण्यातल्या वृंदावन परिसरातून निवडून आलेत. याशिवाय शिवसेनेचे संजय भोईर, उषा भोईर, शिवसेनेचेच एकता भोईर, एकनाथ भोईर, राष्ट्रवादीचे मुकुंद केणी, प्रमिला केणी आणि राष्ट्रवादीचेच राजन केणी आणि अनिता केणी हे दाम्पत्यानं ठाणे पालिकेत नगरसेवक म्हणून एंट्री घेतली. एकाच घरात असे 2 नगरसेवक असल्यामुळे त्या परिसराच्या विकास कामाला त्याचा फायदा होईल असा विश्वास सर्व नगरसेवक दाम्पत्यानं दर्शवला. निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतर करणाऱ्यांचं पेव फुटतं. आयराम गायरामची संख्या नाशिकमध्येही कमी नव्हती. मात्र त्यातल्या सगळ्यांनाच विजय मिळवता आलेला नाही. 2012 साली अपक्ष निवडणूक लढवणाऱ्या संजय चव्हाण यांनी यंदा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेत प्रवेश केला होता. प्रभाग क्रमांक 30 मधून संजय चव्हाण यांनी तर प्रभाग क्रमांक 13 मधून त्यांच्या मुलीनं निवडणूक लढवली होती. मात्र मतदान यंत्रातील घोळामुळे आपला पराभव झाल्याचा आरोप त्यांनी केलाय. तर त्याविरोधात न्यायालयीन लढाई लढण्याची तयारी त्यांनी सुरू केली. नागपूर पालिका निवडणुकीच्या निकालानं अनेक दिग्गजांना घरी बसवले. स्थायी समिती सभापती, विरोधी पक्षनेत्यांसह अनेक वरिष्ठ नगरसेवकांचा यात समावेश आहे. प्रभाग क्रमांक 18 मधून भाजपचे स्थायी समिती सभापती सुधीर राऊत यांचा पराभव झालाय. सर्वसाधारण गट ड मधून काँग्रेसच्या बंटी शेळके यांच्याकडून त्यांचा 1833 मतांनी पराभव झालाय. मात्र पराभवानंतरही पक्षाचं काम करतच राहणार असल्याचं राऊत यांनी स्पष्ट केलं. काँग्रेसचे दिवंगत नेते माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा जिल्हा म्हणून लातूर जिल्ह्याची खरी ओळख आहे. काँग्रेसचा गड असणाऱ्या लातूर जिल्हा परिषदेमधील गेल्या 35 वर्षातील काँग्रेसची सत्ता उलथवून भाजपनं पहिल्यांदाच बहुमत मिळवलंय. विलासराव देशमुख यांच्या निधनानंतरचा लातूर जिल्ह्यातील काँग्रेसचा हा सर्वात मोठा पराभव आहे. नेहमी जिल्हा परिषदेमधील आपल्या एका सभेनं जिल्ह्यातील वातावरण फिरवण्याची ताकद विलासराव देशमुख यांच्यात होती. मात्र विलासराव देशमुख गेल्यानंतरच्या या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत त्यांची मोठी उणीव भासल्याची खंत त्यांचे ज्येष्ठ सुपुत्र तथा माजी राज्यमंत्री आमदार अमित देशमुख यांनी बोलून दाखवली. मात्र विलासराव देशमुख यांनी दिलेल्या विचाराच्या जोरावर येत्या काळात काँग्रेस पक्ष लातूर जिल्ह्यात पुन्हा एकदा उभारी घेईल असा विश्वास देखील अमित देशमुख यांनी व्यक्त केला. गोपीनाथ मुंडे यांनी 40 वर्षाच्या राजकारणात बीड जिल्ह्यात जे कमावलं ते पंकजा मुंडे हळूहळू गमावत असल्याचं चित्र दिसू लागले. नगरपालिकेच्या पाठोपाठ जिल्हा परिषदेमध्ये झालेल्या पराभवातून पंकजा काही शिकणार का हाच खरा प्रश्न आहे. पंकजा यांच्या पराभवाला दुसरे तिसरं कोणी जबाबदार नसून त्यांचा स्वभाव आणि कार्यपद्धतीच जबाबदार असल्याचं आता नागरिक उघडपणे बोलू लागलेत. मुंबईसह राज्यातील 10 महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या निकालांची धामधूम सुरू असताना पनवेलमधील केळवणे गावातील शेकापच्या कार्यकर्त्यांना भाजपच्या पराभूत झालेल्या महिला उमेदवाराला मतमोजणी कक्षाबाहेर अश्लील शिवीगाळ केली आणि मारहाण केल्याची घटना घडली. प्रकाश हिराजी शिवकर असं या कार्यकर्त्याचं नाव असून पनवेल शहर पोलिसांनी त्याच्यावर विनयभंगासह इतर गुन्हे दाखल केले. राज्यातल्या सर्व कारागृहांमध्ये मोबाईल जॅमरची संख्या वाढवण्याच्या प्रस्तावाला राज्य सरकारनं मंजुरी दिली आहे. राज्यातल्या अनेक जेलमध्ये कमी अधिक प्रमाणात चालणाऱ्या
कॉल सेंटर्सला त्यामुळे चाप लागणार आहे. नाशिक कारागृहात कैद्यांकडे मोठ्या संख्येने मोबाईल असल्याचं झी 24 तासनं उघड केलं होतं. त्यानंतर सरकारला जाग आली असून मोबाईल जॅमर्स बसवण्याची सुरुवातही नाशिक जेलपासूनच होणार आहे. नाशिक मध्यवर्ती कारागृहात अतिरिक्त जॅमर्स बसवण्याची तयारी प्रशासनानं सुरू केली. तुरुंग महानिरीक्षक उपाध्याय यांनी दिलेल्या माहितीनुसार नाशिकनंतर मुंबईच्या आर्थर रोड, नवी मुंबईतल्या तळोजा कारागृहात टप्प्याटप्प्यानं जॅमर्स बसवले जातील. पुणे विद्यापीठात काल संध्याकाळी अभाविप आणि एसएफआय या 2 विद्यार्थी संघटनांमध्ये हाणामारी झाली. दोन्ही बाजूंकडून चतुःशृंगी पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर गुन्हा दाखल झाला आणि 9 कार्यकर्त्यांना या संदर्भात अटक करण्यात आली. दिल्लीमधल्या समंजस कॉलेजमध्ये JNUच्या वादग्रस्त विद्यार्थी उमर खलिदला बोलवण्यास अभाविपनं विरोध केला आणि त्याच्याच निषेधार्थ पुण्याच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठातही काल अभाविपनं निदर्शनं केली. त्यानंतर संध्याकाळी एसएफआयचे कार्यकर्ते अभाविपच्या निषेधाची पोस्टर्स लावत असताना ही हाणामारी झाल्याचं समजतं. चंद्रपूर जिल्ह्यात ऊस दाखवू लागलेला असतानाच वाघाच्या हल्ल्यांच्या घटनाही सुरू झाल्या. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बाह्य जंगलात असलेल्या सीतारामपेठ गावालगत वाघानं केलेल्या हल्ल्यात एका ग्रामस्थाचा मृत्यू झालाय. गुलाबराव धांडे असं त्याचं नाव आहे. त्या सकाळी 6:30च्या सुमारास गावालगतच्या जंगलात गेलेले असताना त्यांच्यावर वाघानं हल्ला केला. उन्हाळ्याची चाहूल लागता धुळे शहराच्या रस्त्यांवर एक अनोखं चित्र पाहायला मिळतंय. शहरातही प्रमुख रस्त्यांवर माठांसोबत फ्रीज देखील रस्त्यावर विक्रीला ठेवण्यात आले. रस्त्यावर अगदी ओसाड जागांवर फ्रीज विकले जात असल्यानं अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं. विशेष म्हणजे छोट्यापासून तर मोठ्या फ्रीजपर्यंत सर्व प्रकारचे हे फ्रीज अगदी कमी किमतीत मिळत असल्यानं ग्राहकांनी देखील या फ्रीज विक्रीला मोठा प्रतिसाद दिला. कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचा 53वा दीक्षांत समारंभ उत्साहात पार पडला. ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉक्टर अनिल काकोडकर, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर देवानंद शिंदे यांच्या हस्ते या सोहळ्यात एकूण 49,951 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. यावेळी राष्ट्रपती पारितोषिक विजेती असलेली विद्यार्थिनी सोनाली बेकनाळकर हिचा सत्कार डॉक्टर अनिल काकोडकर यांच्या हस्ते करण्यात आला. सावंतवाडी तालुक्यातील आसगावमधल्या श्री देव अग्नी वेताळ मंदिराच्या नवीन बांधलेल्या अग्निमंडपाचं उद्घाटन आणि प्रथम हवन समारंभ महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर वास्तुविशारद संजय महाशब्द यांच्या हस्ते करण्यात आला. अग्निवेताळाचं महाराष्ट्रातलं एकमेव मंदिर आहे. याप्रसंगी विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर, सिद्धिविनायक न्यासाचे अध्यक्ष सतीश फाटक, निर्माता दिग्दर्शक अजय फणसेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. महाराष्ट्रासह गोव्यातल्या भाविकांनी देखील या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. एक तुतारी द्या मजा आणूनी फुंकीने जी मी स्वप्राणानं ही कविता केशवसुतांनी 1916 साली लिहिली होती. त्याला यंदा 100 वर्ष पूर्ण होतात. मराठीतील आद्य कवी अशी केशवसुतांची ओळख आहे. यानिमित्त रत्नागिरी जिल्ह्यातल्या मालगुंड या त्यांच्या मूळ गावी तुतारीच्या शिल्पाचं अनावरण करण्यात आलं. कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकर या कार्यक्रम पत्रिकेत नाव छापलेल्या नेत्यांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली होती. मुंबईतल्या राजकीय घडामोडींमुळे नेत्यांनी दांडी मारल्याची चर्चा रंगली होती. केशवसुतांच्या तुतारी या कवितेचं शिल्प स्टीलमध्ये साकारण्यात आलं. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.